गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो मास्टर नंबर्स. मास्टर नंबर 11बद्दल आपण माहिती घेतली आहे. आज आपण माहिती घेणार आहोत मास्टर नंबर 22ची. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की न्यूमरोलॉजीमध्ये काही मास्टर नंबर्स असतात. मास्टर नंबर्स हे तीनच आहेत, 11, 22 आणि 33. सो तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या जर 11 आणि 22 तारखेला झाला आहे तर या मास्टर नंबर्सची एनर्जी तुम्हाला मिळते. 33 ही तारीख नाही आहे. सो तुमच्या पूर्ण बर्थडेटची म्हणजे तुमचा जन्मदिवस, तारीख, महिना आणि साल याची टोटल जर 11, 22 आणि 33 या नंबरवर येत असेल तर तुम्हाला मास्टर नंबरची एनर्जी मिळते. ओके. सो 11 नंबरला आपण बघितलं आहे की दे आर स्पिरिच्युअल. त्यांच्याबरोबर जी एनर्जी रिलेट केली गेली आहे दॅट इज इन टू स्पिरिच्युअलिझम. 11 नंबरची स्पिरिच्युअलिझम बरोबर जोडली गेली आहे. 22 नंबर, आता 22 काय आहे? 22 इज अ सम ऑफ 11 प्लस 11. जसं 11ला स्पिरिच्युअलिझम आणि इंट्युशन मिळालं आहे तर 22ला काय असेल? येस. सो ह्यांना 2 टाइम्स द नंबर ऑफ 11. 2 इंटू 11 इज 22. सो डबल इंट्युशन पॉवर ह्यांची स्ट्रॉंग असते. प्लस यांच्याकडे 2 चंद्रची एनर्जी आहे. 2 + 2. चंद्र हा इमोशन्सचा कारक आहे. चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे आणि 2 + 2 = 4. सो ह्यांच्याकडे राहूचीही एनर्जी आहे. सो जसं आपण बघितलं आहे मूलांक नंबर 4 मध्ये 22 हा आकडा पडतो. सो मूलांक नंबर 4 होतो ह्यांचा, त्यामुळे त्यांना राहूची सगळी एनर्जी मिळते. राहू इज ओनली क्षीर आहे ते फक्त, बरोबर. सो डोकं त्याच्याकडे आहे. तर विचार करा, एक जबरदस्त इंट्युशन पॉवर आणि एक जबरदस्त ॲनालिटिकल पॉवर जर एकत्र आली तर काय होईल? हो, हे लोक अतिशय कमालीचे असतात, जबरदस्त ॲनालिटिकल असतात. तर ह्यांना जी पॉवर मिळाली आहे दीज आर कॉल्ड ॲज मास्टर बिल्डर्स, मास्टर क्रिएटर्स. सो ह्यांच्याकडे एवढी पॉवर असते की दे कॅन क्रिएट देअर ड्रीम्स इन टू रियालिटी. काहीतरी असं क्रिएट करतील की आपल्यासाठी जे पूर्वी स्वप्नवत होतं ते इझिली कन्वर्ट करतात, ते अस्तित्वात आणतात. सो दे कॅन कन्वर्ट ड्रीम्स इन टू रियालिटी असं म्हटलं गेलं आहे मास्टर नंबर 22बद्दल. सो मास्टर नंबर 22 इज द स्ट्रॉंगेस्ट मास्टर नंबर वी कॅन से, कारण ह्यांच्याकडे डबल इंट्युशन आहे. डबल स्पिरिच्युअलिझम मात्र त्यांच्याकडे आलेला नाही. नंबर 11 आपण म्हणतो इट इज विथ स्पिरिच्युअलिझम अँड इंट्युशन, पण यांच्याकडे जी आली आहे ती 11ची डबल इंट्युशन पॉवर, राहूची ॲनालिटिकल पॉवर हे आलेलं आहे. नंबर 2 कडून त्यांच्याकडे काय आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके. सो लेट्स सी की ह्यांची पॉझिटिव्ह ट्रेट्स काय आहेत. These are, as I said, they are very good creators, they are very good leaders, they are great achievers. कुठल्याही गोष्टीत हे लोक जेव्हा काम करतात तर त्या कामात सुद्धा एक क्रिएटिव्हिटी तुम्हाला दिसेल, एक सौंदर्य तुम्हाला दिसेल. ओके. दिस इज हाऊ द वे दे वर्क, की छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी असतात पण ते लोक त्याही इतक्या सुंदरतेने एक्झिबिट करतात. त्याच्यातही त्यांचे इतके छान बारीक प्लॅन्स आणि व्यवस्थितपणा असतो की बघणारा बघत राहतो की अरे हे काम त्यांनी किती सुंदरपणे केलं आहे. सो त्याच्यात त्यांची कला, त्यांची क्रिएटिव्हिटी तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक छोट्या गोष्टीत त्यांची क्रिएटिव्हिटी ही आपल्याला जाणवते. ठीक आहे. कमालीचे हार्ड वर्कर्स असतात, न थकता काम करणारी लोक असतात, खूप ॲम्बिशियसही असतात. ओके. खूप ग्रेट आयडियाज त्यांच्या असतात आणि खूप प्रॅक्टिकल असतात. दे आर नॉट दॅट इमोशनल. ओके. आता ह्यांच्यासाठी जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीत आपण जेव्हा प्लस पॉईंट बघतो तेव्हा सम एरियाज टू इम्प्रूव्ह ऑल्सो वी सी, राईट. सो व्हॉट आर द एरियाज टू इम्प्रूव्ह फॉर मास्टर नंबर 22?
आता ह्यांच्याकडे काय आहे, 2+2 चंद्राची डबल पॉवर. सो ऑब्व्हियसली चंद्र जसा कला बदलत असतो तसे ह्या लोकांची मूड स्विंग्स होतात. सो दीज आर डेफिनेटली व्हेरी मूडी पीपल. मूड चांगला असेल तर दे विल डू एक्सलंट वर्क, आणि मूड नसेल त्यावेळेस ते लोक काहीही करणार नाही. सो ह्यांच्यासाठी काय होतं ना, बरेचदा वेन दे सेट आयडियल फॉर अ लॉंग टाईम, मग त्यांचा तो एक मूड असतो कामाचा तो निघून जातो. सो मग ना करतेपणा म्हणतो ना आपण, की काहीच करायची इच्छा नाही राहत, मग असं एक स्टेज त्यांच्याकडे येते. सो ह्या लोकांसाठी एकच रेमेडी आहे की खूप वेळ आयडियल राहू नका. ह्यांना सतत ह्यांच्या डोक्याला काही ना काहीतरी खाद्य, काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी ही त्यांना द्यावीच, नाही तर दे विल टर्न ब्लँक. दे विल फील की आय एम युजलेस, माझ्याकडून काहीच होत नाही. सो ही स्टेज येऊन द्यायची नाही आहे. दे डोंट गेट इमोशनल, बट डेफिनेटली मूड स्विंग्स खूप होतात, फ्रस्ट्रेटेड खूप असतात, चिडचिडे खूप असतात. प्रॉब्लेम काय होतो की खूप जास्त नर्वस होऊन जातात, एकाकीपणा येतो त्यांच्याकडे पटकन. मोठ्या मोठ्या गप्पा हे लोक मारतात. मी हे काम हे तर असं करायचं असतं, फक्त मोठ्या गप्पा. मग एक्झिक्युशनमध्ये खूप प्रॉब्लेम करतात कधी कधी, बिकॉज ऑफ द डुअल नेचर, बिकॉज ऑफ 2x2. सो जसं काही पॉझिटिव्ह आलं आहे, जसं 11 नंबर 2दा रिपीट झाल्यामुळे ह्यांच्याकडे इंट्युशन पॉवर जशी खूप स्ट्रॉंग आली आहे, राहूचे जसे सगळे पॉझिटिव्ह ट्रेट्स आले आहेत, चंद्राकडून त्यांना मिळालं आहे मूडीपणा. ओके, सो ह्यांच्यासाठी रेमेडीज काय आहे, कीप ऑन डुईंग समथिंग न्यू, कीप ऑन डुईंग समथिंग क्रिएटिव्ह, डोंट बी आयडियल फॉर अ लाँग टाईम, डू नॉट सिट फॉर अ लाँग टाईम. ओके, आणि ह्यांना अजून एक गोष्ट आहे, ह्यांना हसायला खूप आवडतं. ह्यांच्यातला जी निगेटिव्हिटी आपल्याला काढायची असेल ना, तर मेक देम लाफ. ओके, इफ दे लाफ आउट लाऊड, ऑल द नेगेटिव्हिटी विल बी फ्लश्ड आउट अँड दे विल फील फ्रेश. अँड वन्स दे फील फ्रेश, मग ते कामाला खूप चांगलं लागते. दे विल डू वंडर्स इन देअर वर्क. सो मेक देम लाफ, मेक देम डू समथिंग क्रिएटिव्ह. दे शुड, आणि मेन थिंग काय आहे ना, दे विल हॅव टू वर्क फॉर अ ग्रेटर कॉज. म्हणजे आपलं सोडून काहीतरी लोकांचं जेव्हा हे लोक भलं करायचं बघतात ना, तेव्हा दे आर अमेझिंग वर्कर्स. दीज पीपल कॅन बी गुड सर्जन्स, दे कॅन बी गुड अनालिस्ट. खूप चांगले चांगले कामं ही लोक करू शकतात, when they keep their dream or their aim high. So for number 22, I can say always dream high, always aim high, turn your dreams into reality. You can take and harness this power. You people are very special people. So this is all about master number 22. Okay, उद्या भेटूयात with master number 33. तोपर्यंत मला नक्की कळवत राहा कमेंट्समध्ये. हा व्हिडिओ येण्यासाठी थोडासा डिले झाला आहे, त्यासाठी सिन्सिअर अपॉलॉजीज. henceforth we'll try with there would be any delays. So thank you so much for staying tuned with us. Thank you so much for loving this channel so much. Please like, share, subscribe, comment, आणि लेट मी नो की तुमच्या आजूबाजूला 22 नंबरचे आहेत का, आणि आपण जे काही आत्ता डिस्कस केलं ते त्यांच्याशी रिलेट होत आहे का. टिल देन हॅव अ ग्रेट डे, एन्जॉय. See you tomorrow with master number 33.